दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये ना सगळ्यात जास्त भाव खाऊन जाणारी ती असते कुरकुरीत भाजणीची चकली. भाजणीची चकली सगळ्यांना आवडत असते, पण बनवायचं म्हणजे टेन्शन येत असतं. भाजणी कशी बनवायची ते. भाजणी चुकली तर पूर्ण चकलीच फसली जाते. आज आपण परफेक्ट वजनी प्रमाणात सुद्धा मी तुम्हाला हे माप सांगणार आहे आणि वाटीने सुद्धा मी तुम्हाला हे माप सांगणार आहे. वाटीने का सांगणार आहे तर वजनी अंदाजा आकड्यांचा खेळ प्रत्येकाला जमतो असं नसतं, पण वाटीने मोजून घेताना अगदी न समजणारा सुद्धा वाटीने व्यवस्थित भाजणी मोजून घेऊन चकली बनवू शकतो. रेशनचं तांदूळ घेतलेले 1 किलो रेशनच्या तांदळाची आपण भाजणी बनवते. वजनी 1 किलो रेशनचं तांदूळ घेतलं असलं तरी असं एखादं वाटी घ्यायची मापाची, जेणेकरून आपल्याला सगळं माप सोपं होईल. तर इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि 2 वाट्या एवढं आपलं तांदूळ भरलेलं आहे. शक्यतो तांदळाच्या 2 वाट्या भरतील असंच एखादं माप निवडायचं. त्याच वाटीने आपल्याला इथे वजनी अर्धा किलो एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतलेली वाटीच्या प्रमाणे. म्हणजे तांदूळ जर तुम्ही 2 वाट्या घेतलं तर तांदळाच्या निम्म तुम्हाला 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे. 1 वाटीच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी तुम्हाला इथे सफेद उडदाची डाळ घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला वजनी प्रमाणात 250 ग्रॅम एवढी तुम्हाला ही डाळ घ्यायची. आता 250 ग्रॅम वजनी तुम्ही घेतलेले अर्धी वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ. आता इथे 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम वजनी प्रमाणात तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची आणि वाटीच्या प्रमाणात तुम्हाला पाव वाटी इथे मुगाची डाळ घ्यायची. म्हणजे उडदाच्या डाळीचे अर्धा भाग एवढं आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची. आता 1 किलो तांदूळ घेतलेले. 1 किलो तांदळासाठी आपल्याला धने किती घालायचे, पोहे खायचा चमचा घ्यायचा आहे आणि बरोबर इथे तुम्हाला 6 किंवा 8 चमचे धने घ्यायचे. 6 किंवा 8 चमचे असं तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता. 1-2 चमचे जास्त झालं तरी चालेल, 1-2 चमचे कमी झालं तरी चालेल. शक्यतो 8 चमचे तुम्ही इथे घेतलं तरी चालेल. आता त्याच चमच्याने इथे आपल्याला 4 चमचे जिरं घ्यायचं आहे. 1 किलो तांदळासाठी आपण इथे 4 चमचे घेतोय. तांदूळ जर तुमचा अर्धा किलो असेल तर 2 चमचे तुम्ही इथे जिरं घेऊ शकता. तसंच धान्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही इथे कमी करायचं. पण 1 किलो तांदूळ असल्यामुळे मी इथे तेवढं घेतलेलं आहे. म्हणजे 8 चमचे जर धने घेतले तर 4 चमचे तुम्हाला जिरे घ्यायचे आणि 2 किंवा 3 चमचे तुम्हाला इथे बडीशेप घ्यायची. असं प्रमाण तुम्हाला याचं घ्यायचं आहे. आणि 5-6 लवंग घ्यायच्या आणि 5-6 काळी मिरी एवढंच आपल्याला यामध्ये घालायचं, किंवा हे नाही घातलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चकलीला खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण पोहे यामध्ये घालणार आहे, जरासा असा चिवटपणा येण्यासाठी. तर अर्धी वाटी एवढं आपल्याला हे पोहे घ्यायचे. 1 वाटी पूर्ण घेऊ नका, अर्धी वाटी घ्यायचे. हे झालं आपलं प्रमाण. भाजणीचं प्रमाण हे वजनीसुद्धा मी तुम्हाला इथेच दाखवलेलं आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे वाटीने सुद्धा मी इथे दाखवलेलं आहे. आता भाजणी भाजून घ्यायची. भाजणी भाजताना आपल्याला भाजणी कच्चीही नाही भाजायची आणि जास्त अशी जाळपोळ करूनही भाजायची नाही. तर छान अशी खमंग वास सुटेपर्यंत भाजणी आपल्याला भाजून घ्यायची. तांदूळ भाजून घेताना थोडासा वेळ जास्त लागतो. आता 1 किलो आहे म्हणून मला इथे वेळ जास्त लागणार आहे. पण तांदूळ कसा भाजून घ्यायचा आहे, तांदूळ भाजला की तांदूळ असा फुलला जातो आणि हलकासा त्याला तांबूस रंग दिसतो, म्हणजे तांदूळ आपला भाजलेला आहे. डाळ पण आपल्याला तशीच भाजायची. डाळ भाजली की डाळीची साईज जी आहे ना ती बारीक होते, डाळीतून एक वास येतो आणि डाळीला सुद्धा कलर तसाच थोडासा असा हलकासा तांबूस येतो. जास्त डाळ भाजायची नाहीये. चण्याची डाळ आपण इथे भाजून घेतोय. त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊन बाकीच्या ज्या सफेद उडदाची डाळ, मुगाची डाळ हे राहिले ना ते सुद्धा आपल्याला
भाजून घ्यायचे. चण्याची डाळ भाजायला पण थोडासा वेळ जास्त लागतो, पण डाळ चांगली भाजून घ्यायची. आता जर प्रमाण पण तुम्ही व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे, भाजणी पण भाजली आहे, पीठ पण दळून आणलं तरी चकली फसली, तर तुमचं भाजणीमध्ये चुकीचं पद्धत तुम्ही भाजली असते. भाजणी तुम्ही जास्त जर भाजली तर आहे ना, तुमची चकली जी आहे ना ती विरघळल. आणि भाजणी कच्ची ठेवली तर चकली खुसखुशीत न होता अशी टणक होईल. म्हणजे चावायला खूप तुम्हाला जोर लावावं लागेल, चावायला जास्त मेहनत घ्यायला लागेल, मग अशी ती कडक होऊ शकते जर भाजणी तुम्ही कच्ची ठेवली तर. आणि उकडसुद्धा काढण्यावरती चकलीची सगळी प्रोसेस अवलंबून असते, ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. डाळी आपण भाजून घेतलेल्या, त्यानंतर ना पोहे सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचे. पोहे भाजायचे म्हणजे कसे, पोहे फक्त आपल्याला असे थोडेसे गरम करायचे, पोहे जास्त लाल वगैरे असं भाजत बसायचं नाही आहे. धने, जिरे, बडीशेप, काळी मिरी आणि लवंग एकत्र घालायचं. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं वास सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजत आला की त्याचा वास सुटतो. भाजणी आता आपली इथे भाजून झालेली, ही भाजणी आपली इथे साधारणतः 2 किलोची भाजणी आपली हे प्रमाण झालेले, म्हणजे आपण भाजणी 2 किलोची केलेली. गार झाली, गिरणीवरून बारीक दळून आणायची. 6 महिने ही तुमची भाजणी टिकते, हिला काहीच होत नाही, फक्त तुम्ही जर ती व्यवस्थित भाजली तर. दळून आणल्याच्या नंतर ना याची चकली बनवताना एखाद्या वाटीनेच पीठ मोजून घ्यायचं. 1 वाटी पीठ घेतलं तर 1च वाटी पाणी घालायचं. त्यामध्ये तुम्ही हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, जिरे नाही घातलं तरी चालेल, पण ओवा, पांढरं तीळ घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पीठ घालून उकड काढून तुम्ही चकली बनवू शकता.